नमस्कार. आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत, जागतिक हवामान आणि हवामान बदल. आपल्या पृथ्वीवर इतक्या प्रकारचं हवामान आहे की ते समजून घेणंच एक मोठं आव्हान आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाला एकदम सोपं करून समजून घेऊया. कधी विचार केलाय की एका ठिकाणी प्रचंड उष्णता असते तर दुसरीकडे सगळं गोठवून टाकणारी थंडी? असं का? म्हणजे एकाच पृथ्वीवर हवामानाची इतकी व्हरायटी कशी काय असू शकते? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी पृथ्वीच्या हवामानाची एक ओळख करून घेऊ. मग कोपेनचं वर्गीकरण काय आहे ते पाहू. त्यानंतर हवामान बदलाचा भूतकाळ आणि वर्तमान तपासू. आणि शेवटी जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगची कारणं आणि परिणाम काय आहेत यावर बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. बघा, जगभरातलं हवामान इतकं वेगवेगळं आहे, ते समजून घेण्यासाठी काहीतरी सिस्टीम हवी, बरोबर? म्हणून तज्ज्ञांनी काही पद्धती बनवल्या आहेत. यामुळे काय होतं की हवामानाचे वेगवेगळे गट पाडून त्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. आणि यातलीच एक पद्धत जगभरात सगळ्यात जास्त वापरली जाते. आणि ही पद्धत कोणी आणली? तर व्लादिमीर कोपेन यांनी. ते एक हवामानशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1918 मध्ये ही पद्धत मांडली, जी पूर्णपणे निरीक्षणावर आधारित होती. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? त्यांनी अख्ख्या जगाचं हवामान फक्त 2 सोप्या गोष्टींवरून विभागलं. एक म्हणजे तापमान आणि दुसरा म्हणजे पाऊस. बस, फक्त या 2 गोष्टी. तर मग कोपेन यांनी काय केलं? त्यांनी हवामानाचे 5 मोठे गट पाडले आणि त्यांना नावं दिली: ए, बी, सी, डी आणि ई. ही अक्षरं म्हणजे हवामानाच्या वेगवेगळ्या झोन्सचे कोडच आहेत असं समजा. चला तर एक एक करून हे सगळे गट समजून घेऊया. सगळ्यात पहिला गट, गट ए, याला म्हणतात उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. नावावरूनच कळतंय की हे हवामान एकदम गरम आणि दमट असणार. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे वर्षभर प्रचंड गरमी असते. खराखुरा हिवाळा इथे नसतोच. अच्छा, तर ए गटाबद्दल बोलायचं झालं तर इथलं सरासरी तापमान वर्षभर 18 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातच नाही. म्हणूनच तर म्हणतोय की इथे हिवाळा नसतो. आता यातही 3 छोटे प्रकार आहेत: AF, AM आणि AW. हे प्रकार समजायला अगदी सोपे आहेत. बघा, AF म्हणजे ॲमेझॉनच्या जंगलासारखं हवामान, जिथे 12ही महिने पाऊस पडतो. मग आहे AM. हे म्हणजे आपल्या भारतासारखं मान्सूनचं हवामान, जिथे थोडा काळ कोरडा ऋतू असतो पण पाऊस मात्र जोरदार पडतो. आणि तिसरं AW. हे आफ्रिकेच्या सवाना गवताळ प्रदेशासारखं, जिथे हिवाळा एकदम कोरडा ठाक असतो. ओके, आता वळूया दुसऱ्या गटाकडे. गट बी म्हणजे कोरडं हवामान. आता इथे गंमत अशी आहे की पाऊस किती पडतो यापेक्षा पाण्याची उपलब्धता किती आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या भागांमध्ये जेवढा पाऊस पडतो ना, त्यापेक्षा जास्त पाणी वाफ होऊन उडून जातं. त्यामुळे साहजिकच इथे नेहमी पाण्याची कमतरता असते. अगदी वाळवंटासारखी परिस्थिती. आता बघूया तिसरा गट, गट सी, ज्याला उबदार समशीतोष्ण हवामान म्हणतात. याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे CS किंवा भूमध्यसागरीय हवामान. हे जरा हटके आहे, कारण इथे उन्हाळा कोरडा असतो आणि पाऊस चक्क हिवाळ्यात पडतो. आणि म्हणूनच तर हा भाग संत्री, द्राक्ष अशा फळांसाठी फेमस आहे. पुढचा गट आहे डी, शीत हिमवन हवामान. नावाप्रमाणेच हे हवामान खूप थंड असतं आणि भरपूर बर्फवृष्टी होते. पण याबद्दल एक सरप्राइझिंग फॅक्ट आहे. हे हवामान फक्त आणि फक्त उत्तर गोलार्धात सापडतं, म्हणजे कॅनडा, रशिया यांसारख्या देशांमध्ये. दक्षिण गोलार्धात हे हवामान कुठेच दिसणार नाही. इंटरेस्टिंग आहे ना? आणि आता शेवटचा गट, गट ई, म्हणजेच ध्रुवीय हवामान. इथे थंडीची कल्पना करा. म्हणजे वर्षातला सगळ्यात गरम महिना जरी असला तरी तापमान 10 डिग्रीच्या वर जात नाही. याचे पण 2 प्रकार आहेत. एक ET म्हणजे टुंड्रा प्रदेश, जिथे फक्त काहीसं शेवाळ वगैरे उगवतं. आणि दुसरं EF म्हणजे अंटार्क्टिकासारखा भाग, जो कायम बर्फाच्या खाली असतो. बरं, तर कोपेनच्या वर्गीकरणातून आपल्याला आजचं हवामान कसं आहे हे कळलं. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हवामान कधीच एका जागी थांबत नाही. ते कायम बदलत असतं. पृथ्वीच्या जन्मापासून ते आजपर्यंत हवामान सतत बदलत आलंय. बघा, हवामान बदल काही आजची गोष्ट नाहीये. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
पृथ्वीवर अनेकदा हिमयुग येऊन गेली आहेत. आणि एक गंमत सांगतो, साधारण 8,000 वर्षापूर्वी आपलं आजचं राजस्थानचं वाळवंट माहितीये, ते एक हिरवंगार आणि ओलसर ठिकाण होतं. विश्वास बसत नाहीये ना? पण फरक एवढाच आहे की आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल प्रचंड वेगाने होत आहेत. या हवामान बदलाची कारणं 2 प्रकारची आहेत. एक म्हणजे नैसर्गिक, जसं की सूर्यावरचे सौर डाग किंवा ज्वालामुखीचा स्फोट. पण आज जे बदल होत आहेत त्याच्यामागे जास्त करून मानवी कारणच आहेत. आणि त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हरितगृह वायूंचं उत्सर्जन. आणि इथूनच आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येतो, जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग. आजच्या हवामान बदलामागचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे. पण ही तापमान वाढ होते तरी कशामुळे? याचं उत्तर आहे हरितगृह वायू. तर मग हे हरितगृह वायू म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? ही संकल्पना समजायला अगदी सोपी आहे. असं समजा की हे वायू पृथ्वीभोवती एका ब्लँकेटसारखं काम करतात. जसं आपण थंडीत ब्लँकेट घेतो तसं. हे वायू सूर्याची उष्णता पृथ्वीवर येऊ देतात, पण पृथ्वी गरम झाल्यावर जी उष्णता बाहेर जायला बघते तिला मात्र अडवून ठेवतात. ही पूर्ण प्रोसेस 4 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊ. स्टेप 1, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो. स्टेप 2, पृथ्वी तापते आणि ही उष्णता परत अवकाशात पाठवते. स्टेप 3, पण मध्येच हे हरितगृह वायू येतात आणि या बाहेर जाणाऱ्या उष्णतेला अडवतात. आणि स्टेप 4, याचा परिणाम पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढू लागतं. याचला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. मग यातले मुख्य विलन कोण आहेत? सगळ्यात मोठा आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2, जो कोळसा पेट्रोल जाळल्यामुळे तयार होतो. दुसरा आहे मिथेन, जो भातशेती आणि जनावरांमधून येतो. आणि तिसरे आहेत क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजेच CFCs, जे जुना AC आणि फ्रीजमधनं बाहेर पडतात. आता एक शॉकिंग पण खूप महत्वाची गोष्ट ऐका. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जरी जास्त असलं ना, तरी मिथेन वायू हा उष्णता पकडून ठेवण्यात CO2 पेक्षा तब्बल 20 पटीने जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे विचार करा, त्याचा थोडासा भाग सुद्धा किती मोठं नुकसान करू शकतो. आणि या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता आपल्याला स्पष्ट दिसू लागले आहेत. ध्रुवांवरचा बर्फ प्रचंड वेगाने वितळतोय, त्यामुळे समुद्राची पातळी वाढतेय. याचा थेट धोका मालदीव, बांगलादेशसारख्या देशांना आहे, जे समुद्राच्या अगदी जवळ आहेत. एवढंच नाही तर कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ, हा अनियमितपणासुद्धा याचमुळे वाढतोय. आता ह्या समस्येवर काहीतरी करायला हवं म्हणून जागतिक स्तरावर प्रयत्नही झाले. 1997 साली जपानच्या क्योटो शहरामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय करार झाला होता. यालाच क्योटो प्रोटोकॉल म्हणतात. यात अनेक मोठ्या औद्योगिक देशांनी हे मान्य केलं की ते हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करतील. क्योटो प्रोटोकॉल होऊन आता 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. तरीही हवामान बदलाचं संकट कमी होण्याऐवजी आज जास्तच गंभीर झालंय. त्यामुळे एक प्रश्न उरतोच की या जागतिक संकटात एक व्यक्ती म्हणून आपली भूमिका काय असू शकते, यावर विचार करायला हवा.